Now shifting our focus to Maharashtra, well, just ahead of the Maharashtra state polls, 4 top leaders have resigned from the Nationalist Congress party in Maharashtra's Pimpri Chinchwad, giving Mahayuti alliance partner Ajit Pawar major setback. About 20 corporators along with these 4 join Sharad Pawar's NCP. Now, this is a second setback for Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar after a poor show in Lok Sabha elections. Now, remember, in the recent Lok Sabha elections, the Mahayuti alliance comprising the BJP, Shinde Sena and Ajit Pawar's NCP managed to only win 17 of 48 seats, which was down from 41 seats it won in 2019. Now, in this Maharashtra elections, we are also witnessing that how the Mahavikas Aghadi alliance has claimed that more people from Ajit Pawar's NCP will jump ship and join Sharad Pawar's leadership. We also have some political reactions coming in. Listen in. After that, today in Vivek has carried that story again. You should ask this question to the BJP and the RSS. How can I? It's their internal. I'm not sure. I mean, the story came in the organizer, and after that, today in Vivek has carried that story again. You should ask this question to the BJP and the RSS. How can I? It's their internal issue. Now, just ahead of the Maharashtra state elections, 4 top leaders have resigned from Ajit Pawar's camp, and they have joined the rivals group, which is the Sharad Pawar's NCP. Now, it is expected that more corporators along with the leaders who have quit will jump ship and join Sharad Pawar's camp. Now, we are also hearing that NCP Chief Supremo Sharad Pawar is holding a presser. Listen in. आता संपादक म्हणजे आमच्या डोक्यात एडिटोरियल वगैरे हे सगळं निघेतात पण आता वरच्या वर्षांसतात एकापेक्षा अधिक संपादक आणि त्यांचे वेगवेगळे विभाग हे ते आमच्या डोक्यात फारसं शिरत नाही यावरती थोडं अपडेटेड झालेलं होतं पण हा बदल हा ठिकठिकाणी बघायला मिळतोय ही गोष्ट आजची वस्तुस्थिती. इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे कसं बघतो सर? इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल नवीन माध्यम हे बंद करणार. मला खरं तुम्हा लोकांची भयंकर काळजी होती. समजून करण्याची मी दिल्लीमध्ये असतो त्यावेळेला एक दिल्लीच्या हवाचे थंडीच्या दिवसात प्रचंड थंडी, उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड उन्हाळा आणि काही घडलेलं असलं समजा मी मुंबईवरून दिल्लीत गेलो, मे महिना आहे आणि माझ्या दाराशी 30-40 कॅमेरा मी घेऊन उभे असतो आणि मला खरं सांगतो मला वाईट वाटतं त्या उन्हामध्ये तासनतास दिवसाचे उभे असतात. आज ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि तत्सम सगळे त्यांचे सरकारी हे तासनतास हे उजळ डोक्यावर घेऊन आम्हा लोकांच्या मागे फरक असतात. हे चित्र कसं बदलायचं मला माहिती नाही पण ही अस्वस्थता करणारे चित्र आहे. विशेषतः दक्षिणेतील काही राज्यात तिथं हे आणखीन चित्र गंभीर आहे. उदाहरणार्थ तामिळनाडूची एखादी महत्त्वाची बातमी असेल किंवा केरळची बातमी असेल तर या दोन्ही भागातले त्या दोन्ही राज्यातले प्रत्येकांची संख्या इतकी जास्त असते आणि इतके यातना सहन करून ते वृत्त मिळवायच्या प्रयत्नात असतात. त्यांची अवस्था ही काही चांगली नाही. जरूर काही लोकांची बोलायची संधी मिळाल्याच्या नंतर आपलं मत त्या ठिकाणी मांडायला एक अपॉर्च्युनिटी आहे ती असते पण एकंदरीत या दोन्ही विभागात आणि प्रिंट मीडियातले पत्रकार याच्यामध्ये फरक दिसतो. तुम्हा लोकांची चिंता होतावी अशी स्थिती. तुम्ही दिल्लीत टाइम्स वाचता म्हणालात, दिल्लीत टाइम्स वाचता
आत्ता म्हणालात इंडियन एक्सप्रेस इंडियन एक्सप्रेस सुरुवात. राज्यात आल्यावर लोकसत्ताचं नाव सांगितलं. पवारसाहेब सामना वाजतात. वाचून चांगला हल्ली वाचायला हवी. संपादक चांगले लक्षात